नमस्कार मित्रांनो, आशिष सर एज्युकेशन युट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. मागच्या टॉपिक मध्ये आपण नाम म्हणजेच काय, नामाचे प्रकार किती आहेत, सामान्य नामाचे प्रकार किती आहेत, भाववाचक नामाचे प्रकार किती आहेत, ते कशा पद्धतीने ओळखतात ते आपण मागच्या टॉपिक मध्ये शिकलं. तर नाम म्हणजेच काय एकदा आपण रिव्हिजन करून घेऊया. नाम म्हणजेच काय, सृष्टीतील कोणत्याही घटकाला ओळखण्याकरिता वापरलेल्या विकारी शब्दाला नाम असे म्हणतात. नामाचे 3 प्रकार पडतात: सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. सामान्य नाम म्हणजेच काय, विशेष नाम म्हणजेच काय, भाववाचक नाम म्हणजेच काय, आणि हे मागच्या टॉपिक मध्ये आपण डिटेल मध्ये शिकलेले आहे. सामान्य नामाचे 2 प्रकार पडतात: पदार्थवाचक नाम आणि समूहवाचक नाम. इथं सर्वात एक्झाम मध्ये प्रश्न विचारतात भाववाचक नामावर. तर भाववाचक नामाची आपण ट्रिक बघितला, त्याला प्रत्यय लागून सने वेगवेगळ्या पद्धतीने भाववाचक नाम तयार करता येते. विशेषणाला प्रत्यय लागले जाते आणि त्याच्यानंतर भाववाचक नाम तयार होते. ते पण आपण ट्रिक बघितलाय. ये यत्वा, यत्वा ताकी पण गिरीवा आई. हे जर तुम्ही मागच्या टॉपिक जर व्यवस्थित बघितल्या तर आजचा पण टॉपिक तुम्हाला समजणार आहे. नाम बघितलं आपण, तर नामाचे विविध उपयोग होत असतात. त्याच्या उपयोगानुसार ते आज आपण बघणार आहोत. मागच्या टॉपिकचा व्हिडिओ मोठा झाला असल्यामुळे हा आपण नामाचे विविध उपयोग आज आपण बघणार आहोत. तर चला मित्रांनो, नामाचे विविध उपयोग. नामाचा सामान्य नामाचा उपयोग विशेष नाम म्हणून पण होतो आणि भाववाचक नामाचा उपयोग पण विशेष नाम म्हणून होतो. विशेषणाचा उपयोग सामान्य नाम होतो. तो कशा पद्धतीने उपयोग होतो तो आज आपण बघणार आहोत. तर चला, सामान्य नामाचे विविध उपयोग. नामाचे विविध उपयोग. नामाचे विविध उपयोग. नामाचे प्रकार किती आहेत? 3 आहेत: सामान्य नाम आणि विशेष नाम. तर मग नामाचे प्रकार आहेत 3: सामान्य नाम, दुसरा आहे विशेष नाम आणि तिसरा आहे भाववाचक नाम. ह्या तीनाचे वेगवेगळ्या पद्धतीने उपयोग होतात. सामान्य नाम असते तर त्याचा विशेष नाम म्हणून उपयोग होते आणि विशेष नामाचा सामान्य नाम म्हणून उपयोग होते आणि भाववाचक नामाचा विशेष नाम म्हणून उपयोग होते. ते आज आपण बघू. तर पहिला आहे सामान्य नामाचा विशेष नाम म्हणून उपयोग होते. सामान्य नामाचा विशेष नाम म्हणून उपयोग होते. नाम म्हणून उपयोग होतो. सामान्य नामाचा विशेष नाम म्हणून उपयोग होतो. सामान्य नामाचा विशेष नाम म्हणून उपयोग होतो. आता सामान्य नामाचा विशेष नाम केव्हा उपयोग होतो? सामान्य नामाला एखाद्या विशिष्ट व्यक्तीची किंवा वस्तूची तसेच प्राण्यासाठी उपयोग केला असेल तर त्याला सामान्य नाम असे म्हणतो. सामान्य नामाचा विशेष नाम. तर चला, सामान्य नामाचा नाम एखाद्या विशिष्ट व्यक्ती वस्तू किंवा प्राणी
व्यक्ती व्यक्ती वस्तू किंवा प्राणी याकरिता उपयोग केल्यास ते विशेष नाम होतं. विशेष नाम म्हणून उपयोग होतो. विशेष नाम म्हणून उपयोग होतो. विशेष नाम म्हणून उपयोग होतो. विशेष नाम होतो. उदाहरणार्थ आहे. उदाहरणार्थ काय? सामान्य नामाच्या आपण म्हणतो आमच्या पोपट. उदाहरणार्थ आहे आमच्या पोपट गावाला गेला. आमची बेबी नवनीत गेली. याच्यावरून बघा मित्रांनो. आमचा पोपट गावाला गेला. दुसरा आहे आमची बेबी नववीत गेली. आमची बेबी नववीत गेली. तर इथं सामान्य नाम कोणतं आहे? पोपट आणि बेबी. आमचा पोपट गावाला गेला. पोपट म्हणजे हा सामान्य नाम तर आहे, पण हा एखाद्या विशिष्ट व्यक्तीकरिता वापरलेले आहे किंवा प्राण्याकरिता. पोपटाचे वेगवेगळे नाव असतात. मैना, त्याचे वेगवेगळे नाव दिले जातात. तर हा आहे सामान्य नाम. पण सामान्य नामाचा उपयोग विशेष नाम म्हणून उपयोग केला जातो. ते त्याचे उदाहरण आहे. बेबी वेगवेगळे. बेबी आपण एखाद्या मुलीला म्हणतो, पण त्या मुलीचे वेगवेगळे नाव असतात. बेबीचे वेगवेगळे नाव असतात. त्याचप्रमाणे पण हा सामान्य नाम आहे. पण आमची बेबी नववीत गेली. बेबी म्हणजे त्या मुलीच्या नाव. हा सामान्य नाम आहे, पण हा सामान्य नाम आहे, पण त्याचा विशेष नाम म्हणजे ते बेबी ही एक मुलगी झाली आणि ते नववी मध्ये गेली म्हणून तो विशेष नाम झाला. दुसरा, विशेष नामाचा उपयोग सामान्य नाम म्हणून पण होतो. विशेष नामाचा उपयोग सामान्य नाम म्हणून होतो. विशेष नामाचा उपयोग सामान्य नाम म्हणून होतो. आता विशेष नामाचा उपयोग सामान्य नाम म्हणून होतो तो कशाला होतो? विशेष नामाचा उपयोग दुसऱ्याला उपमा देण्याकरिता. विशेष नामाचे अनेक वचन होत नाही, पण जर त्याचे अनेक वचन करायचे असेल तर तो सामान्य नाम होतो. जसा आशिषचा अनेक वचन होत नाही, पण आशिषचे जर अनेक वचन करायचे असेल तर ते सामान्य नाम होतो. आणि दुसऱ्याला उपमा द्यायचे असेल तर एखाद्या विशेष नामाला उपमा द्यायची असेल, एखाद्या विशेष नामाला उपमा देण्यासाठी, एखाद्या विशेष नामाला दुसऱ्याची उपमा देण्यासाठी. उपमा आपण दुसऱ्याची देतो ना. दुसऱ्याची उपमा देण्यासाठी किंवा नामाला दुसऱ्याची उपमा देण्यासाठी किंवा अनेक वचन. जेव्हा आपण अनेक वचन करतो, जेव्हा आपण अनेक वचन करतो तेव्हा आपण त्याच्या विशेष नामाचा सामान्य नाम म्हणून उपयोग होतो. सामान्य नाम होतो. विशेष अनेक वचन करतो आपण तेव्हा. उदाहरणार्थ आहे विशेष नामाचा उपयोग सामान्य नाम म्हणून होतो. कालिदास हा भारताचा शेक्सपियर आहे. माझी बायको म्हणजेच लक्ष्मी, म्हणजे
स्वतःच्या बायकोला आपण लक्ष्मी म्हणतो. कालिदास, कालिदास हा भारताचा शेक्सपियर आहे. कालिदासला आपण शेक्सपियरची उपमा दिली आहे ती, म्हणून तो शेक्सपियर हा विशेष नाम आहे, पण त्याचा आपण सामान्य नाम म्हणून उपयोग करतो. उदाहरण, कालिदास हा भारताचा शेक्सपियर आहे. शेक्सपियर ना, शेक्सपियर आहे. पियर आहे, शेक्सपियर आहे. कालिदास हा भारताचा शेक्सपियर आहे. आमची बायको म्हणजे लक्ष्मी. उपमा, हे उपमा दिली आहे शेक्सपियरची. दुसरी, आमची बायको म्हणजेच लक्ष्मी. लक्ष्मी. मित्रांनो, हे जे उदाहरण आहे मी स्वतःच्या मनानं घेतलेले नाही, हे एक्झाम मध्ये आलेले आहे. तेच उदाहरण मी इथं घेतलेले आहे. आता आपण सामान्य नामाचा विशेष नाम होतो, विशेष नाम म्हणून उपयोग होतो. विशेष नामाचा सामान्य नाम म्हणून होतो. आता भाववाचक नामाचा विशेष नाम म्हणून उपयोग होतो. भाववाचक नामाचा विशेष नाम म्हणून होतो. जेव्हा आपण ते कसे होतात ते बघू आपण. तिसरा, भाववाचक नामाचा सामान्य नाम म्हणून उपयोग होतो. भाववाचक नामाचा सामान्य नाम नाही, विशेष नाम. विशेष, सामान्य नामाचा विशेष नाम म्हणून उपयोग होतो. ते आपण तो कशा पद्धतीने, ते आपण उदाहरणाद्वारे आपण बघण्यात आहोत. शांती ही माझ्या मित्राची बायको आहे. शांती ही का झाली, भावना झाली. पण आपण शांती हा एका मुलीचा पण नाव असू शकतो, एका बाईचा पण नाव असू शकतो. म्हणून आपण तिला शांती ही माझ्या भावाची पत्नी झाली. या पद्धतीनं भाववाचक नामाचा आपण विशेष नाम म्हणून उपयोग होतो. शांती ही माझ्या मित्राची मैत्रीण आहे. विश्वास, दुसरा विश्वास, परीक्षेत उत्तीर्ण झाला. शांती ही माझ्या भावाची मैत्रीण आहे. शांती ही माझ्या मित्राची मैत्रीण आहे. आणि विश्वास हा परीक्षेत उत्तीर्ण झाला. बघा मित्रांनो, भाववाचक नाम हा शांती आहे, पण आपण भाववाचक नामाचा विशेष नाम म्हणून उपयोग होतो. तर शांती ही माझ्या मित्राची मैत्रीण आहे, म्हणजे शांती हा एका मुलीचा पण नाव आहे म्हणून. आणि विश्वास हा भाववाचक नाम आहे, पण आपण विश्वास हा एका मुलाचा पण नाव असू शकतो, म्हणून त्याला आपण विशेष नाम असे म्हणतो. भाववाचक नामाचाच विशेष नाम म्हणून उपयोग होतो. आता याच्यानंतर विशेष नाम पण नामाप्रमाणे उपयोग होतो. चौथा, विशेष नामाच्या नामाप्रमाणे उपयोग होतो.
विशेष नामाच्या नामाप्रमाणे उपयोग होतो. तर विशेष नामाच्या आपल्या नामात श्रीमंत माणसांना गर्व असतो. बघा, श्रीमंत माणसांना माणसांना गर्व असतो. श्रीमंत माणसांना गर्व असतो. हा झाला नाम आहे. नाम श्रीमंत हा विशेषण आहे. विशेषण श्रीमंत माणसांना गर्व असतो. याच्या आपल्याला नाम करायचे आहे. तर विशेष नामाच्या नामाप्रमाणे जर उपयोग करायचा असेल तर प्रत्यय जोडावा लागतो. इथं लिहून टाका, प्रत्यय लागून नाम करतो. प्रत्यय लावून श्रीमंतांना इथं प्रत्यय लागलाय. प्रत्यय श्रीमंतांना गर्व असतो. श्रीमंतांना गर्व असतो. दुसरं उदाहरण आहे, श्रीमंतांना गर्व असतो. म्हाताऱ्या माणसाला चढ धरला. जेव्हा म्हातारा माणूस होतो तेव्हा चढ धरतो. माणसाला चढ धरला. उदाहरणार्थ आहे, म्हाताऱ्यांना चढ धरला. हा प्रत्यय आहे. विशेष नामाच्या नामाप्रमाणे होतो. आता याच्यानंतर धातुसाधित नाम आपण जर तुम्हाला कळला नसेल तर आपण समोरच्या लेक्चर मध्ये जेव्हा क्रियापद आपण टॉपिक घेऊ तेव्हा आपल्याला आपण धातुसाधित नाम, अवयवसाधित नाम ते आपण सर्व शिकणार आहोत. पण इथं आपण बघून घेऊ धातुसाधित नाम. धातुसाधित नामे पण नाम म्हणून उपयोग होतो. कधी उपयोग करतात. धातुसाधित नामाचा आपण नाम म्हणून उपयोग करतात. ते कसे करतात? एक आहे, उदाहरणाद्वारे बघू आपण. देणाऱ्याने देत जावे आणि घेणाऱ्याने घेत जावे. घेणाऱ्याने घेत जावे हे आहेत मित्रांनो. जर तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचे असेल तर स्क्रीनशॉट घेऊ शकता मित्रांनो. स्क्रीनशॉट झाला मित्रांनो. आज आपण नामाचे विविध उपयोग कसे होतात ते आज आपण बघितला. एकदा आपण रिव्हिजन करून घेऊन घ्या. एकदा बघा, नामाचे विविध उपयोग. नामाचे किती प्रकार पडतात? सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. सामान्य नामाचा विशेष नाम पण उपयोग होतो. सामान्य नामाचा विशेष नाम म्हणून उपयोग होतो. सामान्य नामाचा विशेष नाम या उपयोग होतो. एखाद्या विशिष्ट व्यक्ती किंवा वस्तू किंवा प्राण्याचा आपण त्याला उपयोग करत असून प्राण्याचा उपयोग केला त्याला विशेष नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ, आमचा पोपट हा प्राणी आहे. पोपट हा सामान्य नाम आहे कारण की पोपटाचे वेगवेगळे नाव असतात. म्हणून हा एक सामान्य नामाची व्याख्या काय आहे? एखाद्या घटकाला समान गुणधर्मामुळे जो एकच नाव दिला जातो त्याला सामान्य नाम असे म्हणतात. आणि विशेष नाम एखाद्या नामातून विशिष्ट व्यक्तीच्या, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होत असेल तर त्याला विशेष नाम असे म्हणतो.
तर आमचा पोपट गावाला गेला आणि आमची बेबी 9वीत गेली. विशेष नाम. आता दुसरा, विशेष नामाचा उपयोग सामान्य नाम म्हणून होतो. विशेष नाम, इथं विशेष नाम कोणता आहे? विशेष नामाचा सामान्य नाम म्हणून उपयोग होतो. तो कसा होतो? एखाद्या नामाला दुसऱ्याची उपमा द्यायची असेल तर तेव्हा विशेष नामाचा उपयोग सामान्य नाम होतो. किंवा अनेक वचन जर केला तर विशेष नामाची अनेक वचन केला तर तो सामान्य नाम होतो. तर कालिदास हा भारताचा शेक्सपियर आहे. आपण कालिदासला शेक्सपियरची उपमा दिलेली आहे. तसेच आमची बायको म्हणजेच लक्ष्मी, ही लक्ष्मी आहे का? नाही, पण आपण उपमा दिलो. कशाचा? हिला हे उपमा दिला आणि कालिदासला शेक्सपियरची उपमा दिला. आता भाववाचक नाम, भाववाचक नामाचे विशेष नाम म्हणून उपयोग होतो. तर शांती ही माझ्या मित्राची मैत्रीण आहे. शांती हा भाववाचक नाम आहे. शांती हा भाववाचक नाम आहे, पण आपण त्याचा विशेष नाम म्हणून उपयोग करतो. म्हणून शांती ही माझ्या मित्राची मैत्रीण आहे. शांती हा एका मुलीचा पण नाव असू शकतो, म्हणून तो विशेष नाम झालं. आता याच्यानंतर आहे विशेष नामाचे विशेषणाचे नामाप्रमाणे उपयोग होतात. तर ते कसे होतात? विशेषणाला प्रत्यय लागला तर तो नामाप्रमाणे उपयोग होतो. ते बघा, श्रीमंत माणसांना गर्व असतो. त्याचा नाम कसे? हा नाम आहे. नाम, हा नाम झाला. श्रीमंत माणसांना गर्व असतो, हा आहे नाम, आणि हा आहे विशेषण. नामाबद्दल विशेष माहिती सांगत असेल तर त्याला विशेषण म्हणतात. नाम आहे माणसाबद्दल, माणूस कसा आहे? श्रीमंत आहे, म्हणजेच माणसाबद्दल विशेष माहिती सांगत आहे. कसा आहे माणूस? श्रीमंत आहे, हे विशेष माहिती झाली, म्हणून त्याला विशेषण म्हणतात. हा आपण याच्यानंतर घेणार आहोत. ऑब्जेक्टिव्ह झाल्यानंतर श्रीमंतांना गर्व असतो, हा झाला श्रीमंत. हा आहे नाम, आणि हा आहे विशेषण, आणि हा आहे नाम. तर अशाप्रमाणे विशेषणाचा नाम म्हणून उपयोग होतो. म्हाताऱ्याला चढ धरला, म्हाताऱ्यांना इथं प्रत्यय लागला आहे. आय न प्रत्यय, आणि ना पण आहे प्रत्यय. धातू साधित नामे व त्याचा उपयोग. देणाऱ्याने, हाय, देणाऱ्याने, नी. धातू साधित नामे केव्हा होतात? जेव्हा ने, डून असे प्रत्यय लागले असतात. ते आपण क्रियापद चॅप्टर जेव्हा घेऊ तेव्हा तुम्हाला मी धातू साधित नाम, क्रियापद म्हणजेच काय, हे सर्व मी तुम्हाला सांगणार आहे. जर मित्रांनो तुम्हाला याची तुम्हाला पीडीएफ स्वरूपात नोट्स पाहिजे असतील तर (9637064374) या नंबरवर नोट्स म्हणून पाठवाय. नोट्स आणि आपला नाव, नेम लिहून पाठवावे. याच्यानंतर तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड केले जाईल आणि त्यानंतर ग्रुपमध्ये तुम्हाला सर्व नोट्स प्रोव्हाइड केल्या जातील. आपले लेक्चर आपल्या चॅनल मध्ये व्हिडिओ झाल्यानंतर, लेक्चर झाल्यानंतर ऑब्जेक्टिव्ह घेतले जाते. ऑब्जेक्टिव्ह झाल्यानंतर तुम्ही स्वतः आपल्या घरी टेस्ट सॉल्व कराल. त्या पद्धतीने तुम्हाला मागच्या वर्षीचे PYQ ते दिले जाते. जर मित्रांनो तुम्हाला या टॉपिक पासून काहीतरी शिकायला मिळाले असेल तर आशिष सर एज्युकेशन YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. थँक्यू, धन्यवाद.